बातमीपत्राला आता सुरुवात करूया। सलग तिसऱ्या दिवशीही नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर सुरूच आहे। मुखेड तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावात हाहाकार माजलाय। तर भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी आणि सांगवी, भादेव यासह अनेक परिसरात पुराचं पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। नांदेडमधली ही दृश्य आपण पाहतोय। नांदेडमध्ये अजूनही पावसाचा कहर सुरूच आहे। मुखेड तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। तर अनेक गावांमध्ये हे पुराचं पाणी शिरलेलं आहे। पूर परिस्थिती नांदेडमध्ये निर्माण झालेली आहे। नांदेडमध्ये मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा कहर इथे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मुखेड तालुक्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावात हाहाकार माजलाय। सोलापूर जिल्ह्यातील गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। नदीतलं पाण्याची आवक वाढल्यानं सीना नदी दुथडी भरून वाहते आणि सीना नदी पात्रात सुमारे 30,000 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे नदीकाठच्या शेती पिकांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। सोलापुरातली ही दृश्य सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे। सीना नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नदीकाठची शेती ही पाण्याखाली गेलेली आहे। आता एक मोठी बातमी। कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। 7ही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेत। धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलाय आणि जिल्ह्यातील 19 बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कोल्हापूरमध्ये राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। 7ही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलाय आणि त्यामुळे जिल्ह्यातील 19 बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळला आणि पावसामुळे पैनगंगा, कांस, काटेपूर्णासह अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे। तर जिल्ह्यातील बाळखेड गावाला जोडणारा मार्ग हा रिसोड, मेहकर, धोडप, सरपखेड, करडा, गोभणी या मार्गासह इतर काही मार्ग पावसामुळे बंद आहेत। पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे। रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। अलिबाग, पेण, मुरुड, रोहा या तालुक्यांमध्ये सकाळपासून पाऊस सुरू आहे। नागरिकांना सुरक्षित राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। तर रेस्क्यू टीमला तयार राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। रायगडमधली ही दृश्य अलिबाग, पेण आणि मुरुड तालुक्यात जोरदार पाऊस सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। बीडच्या सिरसाळा परिसरातील साबला कवडगाव परिसरात मध्यरात्री एक जीप पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या जीपमध्ये 4 तरुण अडकले होते। यातील 3घांना सुरक्षित बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले। एका तरुणाचा अद्यापही शोध लागलेला नाहीये। प्रशासनाकडून सध्या शोध कार्य सुरू आहे। बीडमध्ये ही घटना घडली आहे। बीडमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि सिरसाळा परिसरात एक जीप वाहून गेल्याची घटना घडली आहे। दरम्यान या 3 तरुणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले तर एका तरुणाचा शोध घेतला जातोय। राहुल बीडमध्ये ही घटना घडलेली आहे। बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामध्येच आता कवडगाव परिसरात मध्यरात्री एक जीप पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। या जीपमध्ये 4 तरुण अडकले होते। यातील 3घांना सुरक्षित बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले तर एका तरुणाचा अद्यापही शोध लागलेला नाहीये। प्रशासनाकडून या तरुणाचा शोध घेतला जातोय। त्यांना रेस्क्यू करतानाची काही दृश्य आता समोर आलेली आहेत।
बीडमधली ही घटना आपण पाहतोय। बीडच्या सिरसाळा परिसरातील साबला कवडगाव परिसरात मध्यरात्री एक जीप पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। तिकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2 दिवस कोसळलेल्या पावसामुळे आणि यवतमाळ, पुसद, दिग्रस, उमरखेड, महागाव, राळेगाव आणि वणी तालुक्यात 1,30,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे। कापूस, सोयाबीन, तूर, केळी, हळद आणि ऊस या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। अनेक शेतकऱ्यांच्या शेतात तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय, तर कर्ज काढून शेती फवारणी केली, मात्र खत दिलं। पिकं जोमात असताना पुराच्या पाण्यानं शेतातील पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी खचून गेलाय। बातमी